हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि कृष्ण राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचा आदर बाप रघुमादेव सर्व सुखाच्या बाप रघुमादेव सर्व सुखाचा आदर बाप रघुमादेव सर्व सुखाच्या बाप रघुमादेव सर्व सुखाचे आदर बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाच्या बाप रघुमादेव सर्व सुखाच्या बाप रघुमादेव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम
परिमळ गेलिया ओस फुल देठी परिमल गेलिया ओस फुल दे परिमळ गेलिया ओस फुल देठी परिमल गेलिया ओस फुल दे आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाचे पाय घडी घडी काल वाटयाचे पाय घडी घडी काळ वाटयाचे पाय घडी घडी काल वाटयाचे पाय किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश आजी अनुताप घेऊन सावध आजी अनुताप घेऊन आजी अनुताप घेऊन सावध आजी अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी म्हणा एकता सौरला खटवांगराया एकता सौरला खटवांगराया एकता सौरला खटवांगराया एकता सौरला खटवांगराया भाग्यदशा कैसे प्राप्त झाली भाग्य दशा कैसे प्राप्त झाली भाग्य दशा कैसे प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधना सापडला हरी तयाला साधना सापडला हरी तयाला साधना सापडला हरी तयाला साधना एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला हरी मुखे गाता हरपली हरी मुखी गाता हरपली हरी मुखे गाता हरपली हरी मुखी गाता हरपली त्यालाही मागुता जन्म घेणे त्यानाही मागुता जन्म घेणे त्यानाही मागुता जन्म घेणे गोपार कुमाये विठोबार घुमाये गोपार कुमाये विठोबार जय घुमाये गोपार कुमाये विठोबार जय घुमाये गोपार कुमाये विठोबार घुमाये गोपार कुमाये गोपार घुमाये गोपार कुमाये गोपार घुमाये गोपार कुमाये गोपार घुमाये गोपार कुमाये गोपार जय घुमाये गोपार कुमाये गोपार घुमाये गोपार कुमाये गोपार घुमाये गोपार कुमाये गोपार घुमाये दादा मागे म्हण ना तू ये इकडे अरे परिमल गेलिया ओस फूल देते परिमल गेलिया ओस फूल देते परिमल गेले या ओस फुल रेटी परिमल गेले या ओस फुल रेटी परिमल गेलिया
आयुष सेवती देह तैसा आयुष सेवती देह तैसा हरि मुखी गाता हर परिचिता हरि मुखी गाता हर परिचिता त्यानाई मागुत जन्म घेन त्यानाई मागुत जन्म घेन त्यानाई मागुत जन्म घेन त्यानाई मागुता जन्म घेन त्यानाई
ज्ञानेश्वर महाराज चंद्र भगवान सुत हनुमान शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज अपने गुरुदेव अपने माता और भाई सब संतान परिमळ गेली या ओस फुल देठी, परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊनी सावध, काही तरी बोध करी मना, एक तास उरला खटवांगरायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, हरी मुखी गाता हरपली चिंता, त्यांना हे मागुता जन्म घेणे विठ्ठल 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 लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा कारू प्रथम नाम, पांडुरंगा कारू प्रथम नाम, पांडुरंगा
स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर. जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आता याचा इको काढून टाका मॉनिटरचा. परिमळ गेली या ओस फुल देठी परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा. हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा गोड असा चिंतनी अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल एकनाथ महाराज आजच्या अभंगातून या मानवी देहाची मूल्यता किंमत कुठपर्यंत आहे याचं चिंतन एकनाथ महाराज आजच्या अभंगातून करत आहेत. महाराज सांगतात या देहाला तोपर्यंत या सृष्टीवर मान आहे सन्मान आहे. या देहाची किंमत तोपर्यंत केली जाते जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे. आयुष्य संपलं की देहाची किंमत संपली जाते. कशा पद्धतीने महाराज सांगतात परिमळ गेली या ओस फुल देठी. परिमळ शब्दाचा अर्थ आहे सुगंध. देठावर जसं फूल असतं त्या फुलातून सुगंध परिमळ निघून गेला की त्या देठाला ते फूल निरर्थक राहतं. महाराज सांगतात आयुष्या शेवटी देह तैसा. तसं आयुष्य संपलं की देहाची किंमत संपली जाते. कारण या देहाचा मालक जो स्वामी आहे तो प्रत्येक क्षणाला याची वाट पाहतो. कोण? घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. किती वेळ शिल्लक आहे याला घेऊन जाण्याकरता याची तो वाट बघत आहे. म्हणून एकनाथ महाराज सांगतात या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये अनुताप झाला पाहिजे. पश्चाताप व्हायला पाहिजे की देह नश्वर आहे. देहाचा स्वामी आहे तो घेऊन जाणार आहे. देहाला किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत आयुष्य आहे. मग आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या मनाला बोध आपण केला पाहिजे. मनाला सावध केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचा अनुताप झाला पाहिजे. चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. हाची अनुताप घेऊन सावध काही तरी बोध करी मना. या ठिकाणी आपण आपल्या स्वतःच्या मनाला बोध केला पाहिजे. आपलं आयुष्य किती माहीत नाही. महाराज एका राजाच्या जीवनातलं आयुष्य सांगतायत. त्याच्या जीवनामध्ये फक्त 1 तासाचं आयुष्य शिल्लक होतं. त्या राजाचं नाव आहे खटवांग राजा. खटवांग राजाच्या जीवनामध्ये 1 तासाचं आयुष्य शिल्लक होतं. पण त्या 1 तासाच्या आयुष्यामध्ये त्यांनी साधना केली आणि त्या साधनेने त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली. एकनाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज त्या खटवांग राजाच्या जीवनामध्ये त्यांनी 1 तासाच्या साधनेमध्ये अशी कोणती साधना केली की त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली?
महाराज सांगतात त्यांनी बाकीचं काही केलं नाही. या मृत्यूलोकामध्ये या कलियुगामध्ये श्रेष्ठ असलेलं साधन म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण, परमात्म्याचं भजन आणि 1 तासाचं चिंतन भजन त्यांनी केलं आणि त्या भजनाने त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. त्यांनी फक्त हरीचं चिंतन केलं, भगवंताचं चिंतन केलं, याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलं नाही. पण त्या साधनाने अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक प्रभू परमात्मा त्याला प्राप्त होतो. असा साधा सरळ अभंगाचा भाव. विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा परिहार. आज तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. काय निमित्तानं सेवा आहे सगळ्यांना ज्ञात आहे. या घरातून निघून गेलेल्या कैलासवासी संपदाबाई अर्जुन पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण अपतेष्ट मंडळी असतील, ग्रामस्थ तथा वारकरी मंडळी उपस्थित आहोत. आईंच्या पश्चात त्यांचा परिवार श्री अर्जुन सीताराम पाटील, पती मुलगा श्री दिलीप अर्जुन पाटील, कुमार कल्पेश अर्जुन पाटील, कुमार राहुल अर्जुन पाटील, गणपत सीताराम पाटील दीर. 1 वर्षाचा कालावधी महाराज त्याला लागत असतो. लगेच देह त्याला मिळत नाही. 1 वर्षानंतर जेव्हा तो तिथं पोहोचला जातो तेव्हा त्याच्या कर्माचा हिशोब केला जातो आणि कर्माची गती जशी असेल त्या कर्माच्या गतीनुसार महाराज त्याला देह प्राप्त होत असतो. आणि आजच्या दिवशी म्हणजे या ठिकाणी ज्या तिथीला त्या मातोश्री गेल्या त्याच तिथीला आपण श्राद्ध करत आहोत. आज त्यांना नवीन जन्म मिळणार आहे किंवा मिळाला असेल. त्यांना चांगली गती प्राप्त होण्याकरता, चांगला देह मिळण्याकरता त्यांच्या परिवाराने केलेला हा नामचिंतनाचा उत्सव, महोत्सव. सकाळपासून या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले गेले. त्याच्यामध्ये श्राद्धविधी सकाळी केला, नंतर प्रवचन असेल, भजन असेल, हरिपाठ असेल आणि आताची हरिकीर्तनाची सेवा त्या मातोश्रीच्या चरणी समर्पण करत आहोत. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये कधीही ऋण आपल्यावर कोणाचे नसावेत. त्या ऋणातून माणसाने उत्तीर्ण झालं पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर तिघांचे ऋण आपल्यावर आहेत. किती जणांचे? तिघांचे. कोणाकोणाचे ऋण आपल्यावर आहेत ऐका. भगवान परमात्म्याचे ऋण आपल्यावर आहेत, उपकार आहेत. दुसरे उपकार, दुसरे ऋण आहेत साधूचे. आणि तिसरे ऋण आहेत आपले मायबापाचे. आई वडिलांनी जर आम्हाला जन्माला घातलं नसतं तर हा मृत्यूलोक आम्ही पाहू शकलो नसतो. आम्हाला जर त्यांनी लहानाचं मोठं केलं नसतं तर आतापर्यंत या मंडपात आम्ही नसतो महाराज. म्हणजे त्यांचे अगणित उपकार आहेत आणि त्या उपकारातून परत उतराई होण्याकरता त्यांच्या नावाने पिंडदानादी क्रिया करा, सत्कर्म करा, ज्ञानदानाचा कार्यक्रम करा, अन्नदानाचा कार्यक्रम करा. जाणारे पितर संतुष्ट होऊन आणि आपल्या परिवाराला आशीर्वाद देतात. याच्याकरता श्राद्धविधी महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल हा विधी करणं महत्वाचा आहे, तो केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये त्यांना पिंडदानादी क्रिया केली पाहिजे, लक्षात घ्या. आणि आज हा परिवार त्या ठिकाणी त्या मातोश्रीच्या उपकारातून उपकृत होण्याचा प्रयत्न करत आहे. थोडा का होईना त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे की आई, या घरावर तुझे खूप उपकार आहेत. आमच्याकरता रात्रंदिवस तू प्रयत्न केलं, आम्हाला तू वाढवलं, जन्माला घातलं. त्या उपकारातून आम्ही उपकृत होऊ शकत नाही, पण आमचं कर्तव्य आम्ही पूर्ण करतो आणि ते कर्तव्य सत्कर्माच्या रूपाने आम्ही तुला समर्पण करतो. या भावनेने आजचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला ज्यांनी सुपूर्त केले ते आमचे दादांचं नाव किरण दादा यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. आणि या कीर्तनाकरता उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या सहकार्याने आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल अभंग एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराज आजच्या अभंगातून गोड चिंतन करत आहेत महाराज. त्यांच्या हरिपाठ या ग्रंथातील चिंतनीय अभंग आपल्या पुढे गाऊन दाखवलेला आहे. एकनाथ महाराजांचा जर वाङ्मय पाहिला आपण
ऐकू नको. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये खूप ग्रंथ निर्मिती महाराज एकनाथ महाराजांनी केली. सामान्य लोकांपर्यंत पोहोचतील असे अभंग त्यांनी निर्माण केले. भोळ्या भाबड्यांकरता सुद्धा भारुडाची व्यवस्था केली. आपल्याकरता हरिपाठ नावाचा ग्रंथ तयार केला. जसं ज्ञानोबाऱ्यांनी हरिपाठ नावाचा ग्रंथ सर्वसामान्याकरता तयार केला, तसं एकनाथ महाराजांनी केला. सिद्धांत किती महत्वाचा आहे बघा. ज्ञानोबाऱ्या सांगतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, अगणित पुण्य होईल आणि त्या पुण्याने तुम्हाला परमात्मा प्राप्त होईल. आणि एकदा का परमात्मा प्राप्त झाला, हरी आला हाता, मग कैसी भय चिंता. एकदा का देव प्राप्त झाला की आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. ज्ञानोबाराय असं फिरून सांगतायत, पण एकनाथ महाराज सांगतात, हरी मुखी गाता हरपली चिंता, त्यांना हे मागुता जन्म घेणे. दोघांचा सिद्धांत एक आहे. गोड असा चिंतनी अभंग आपल्या पुढे सादर केलेला आहे. महाराज सांगतात बघा, परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या सेवटी देह तैसा. अभंगाचे शब्द परिचयाचे आहेत. परिमळ शब्द जरी आपला तेवढासा परिचयाचा नसला तरी त्याचा अर्थ आम्हाला सगळ्यांना माहित आहे. परिमळ या शब्दाचा अर्थ आहे सुगंध. मानवी जीवन जगत असताना आपल्या जीवनालाही सुगंध प्राप्त होऊ शकतो बरं का दादा. आम्ही जर चांगलं कर्तव्य केलं, कर्म केलं, कार्य केलं, तर त्या कार्याचा सुगंध या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये, या मातीमध्ये आपला दरवळू शकतो. लक्षात घ्या. ज्ञानोबाऱ्यांना किती लोकांनी पाहिलं या मंडपातील? ज्ञानोबाऱ्यांना किती लोकांनी पाहिलं? ज्ञानोबाऱ्यांना पाहिलेली एकही व्यक्ती या मंडपात नाही. त्यांचा देह कसा होता माहीत नाही, कशा पद्धतीने होते माहीत नाही. 750 वर्ष जाऊन झाले ज्ञानोबाऱ्यांना महाराज. पण तरी सुद्धा महाराज पंढरीच्या वारीमध्ये चालत असताना, चाललोय पांडुरंगाला भेटायला, पण भजन ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम. 15 ते 20 लाख भाविक पंढरीला पांडुरंगाला भेटण्याकरता जात आहेत. पण भजन कोणाचं? भेटायला पांडुरंगाला चाललेत, पण भजन ज्ञानोबा तुकोबाराय. आपल्या जीवनामध्ये महाराज आपल्या कर्तृत्वाचा सुगंध या मातीमध्ये दरवळू शकतो. ज्ञानोबाऱ्यांना समाधिस्थ होऊन 750 वर्ष पूर्ण होऊन गेली महाराज, पण तरी सुद्धा या मातीमध्ये देहरूपाने आपल्या समोर नाहीत. पण महाराज त्यांच्या कर्तृत्व त्यांचं एवढं मोठं आहे की आजही ज्ञानेश्वरी उघडली की त्यांच्या विचाराचा सुगंध त्याच्यातून दरवळत राहतो. हे त्यांचं चांगलं केलेलं कर्तृत्व आहे. तुकोबाऱ्यांना जाऊन अनेक वर्ष झाली महाराज, पण अशातही आजही तुकोबाऱ्यांचं भजन केलं जातं. हा त्यांच्या कार्याचा सुगंध आहे. त्यांचा कार्याचा सुगंध आहे. माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याचा सुगंध राहू शकतो. त्याच्याकरता चांगलं कर्म करा, कर्माच्या रूपाने आपला सुगंध या मातीमध्ये राहू शकतो. लक्षात घ्या. म्हणून परिमळ शब्दाचा अर्थ आहे सुगंध. मानवी जीवनाचा जर विचार केला तर मानवी जीवनाचा विचार करा, 3 स्तरामध्ये विभाजन केलं जातं. बाळपण, तारुण्यपण आणि म्हातारपण, या 3 स्तरामध्ये विभाजलं गेलंय. बाळपण आपल्या जीवनामध्ये कसं असलं पाहिजे, तारुण्यामध्ये आम्ही कसं असलं पाहिजे आणि म्हातारपणी आम्ही कसं असलं पाहिजे. बाळपण कशाने सुशोभित होईल, म्हातारपण कशाने सुशोभित होईल आणि तारुण्यपण कशाने शोभेल महाराज. बाळपणाला सुगंध प्राप्त होण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, तारुण्यामध्ये सुगंध मिळण्याकरता काय केलं पाहिजे आणि म्हातारपणी आमच्या जीवनाला सुगंध प्राप्त होण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, याचं चिंतन महत्वाचं आहे. महाराज सांगतात, बाळपणामध्ये संस्कार कमवा, संस्कार मिळवा, संस्कार द्या लहान लेकरांना. बाळपण हे संस्काराने शोभतं.
जीवनामध्ये महाराज त्याच्या संस्कार असेल तर बाळपण हे अतिशय शोभून दिसतो. एखादा सुसंस्कारित मुलगा असेल तर लहान लहान मुलं दिसली चांगली असली महाराज तर त्याला कडेवर उचलून माणसं घेतात, बरोबर की नाही. पण घाणेरड्या शिव्या घालणारा पोरगा जर दिसलं तर माणसं वाट बदलतात. लक्षात घ्या, जीवनामध्ये लहान लेकरांना संस्कार द्या. संस्कार कमवले पाहिजे. मुलांकरता एक वेळ पैसा कमी कमवला तरी चालेल, त्याच्या जीवनामध्ये पैशाचा अभाव असेल तरी चालेल, पण त्याच्या जीवनामध्ये संस्काराचा अभाव नसला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनामध्ये संस्कार महत्वाचे आहेत आणि ते संस्कार आपल्या लहान लेकरांना दिले पाहिजे. लहान आहे तोपर्यंत त्याच्यावर संस्कार रुजू होतात. एकदा का मोठा झाला की संस्कार त्याला देता येत नाही महाराज. लहान लेकरू आहे त्याच्यावर कुठलेही संस्कार आपण देऊ शकतो. ती कोरी पाटी महाराज, त्याच्यावर काही लिहिता येतं. माती ओली आहे तोपर्यंत कुंभार दादा त्याला आकार देतो, पाहिजे तो आकार तो त्याला देत असतो. तसं मुलगा लहान आहे ना घरातला, त्याला आकार द्या, चांगला आकार द्या, चांगले संस्कार द्या. एकदा का माती सुकली की मग त्या मातीला आकार देता येत नाही. आपल्याकडे आपण नेहमी म्हणत असतो, एखादी काठी ओली आहे तोपर्यंत तिला वाकवता येते, तिला आकार देता येतो. पण एकदा का ती सुकली गेली तर माणसं म्हणतात मोडेल पण वाकणार नाही. अशी बरीच माणसं आहेत, मोडली पण आतापर्यंत वाकली नाही. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये कधीतरी महाराज हे संस्कार आपण आपल्या लेकरांना दिले पाहिजे. बरेच माणसं ताट वागतात महाराज, नम्र झाला पाहिजे. तुकोबाराय तर सांगतात लहानपण टिकत नाही, आपल्या स्थितीमध्ये परिवर्तन होत असतो, पण तरी सुद्धा महाराज प्रत्येकाला अपेक्षा मी लहान राहिलो पाहिजे, नाही का. तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी वर्णन करत असताना एका अभंगामध्ये सांगतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी सागरेचा रवा, मुंगे सागरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. महाराज सांगतात लहानपण असलं पाहिजे. बरं आहे महाराज, ते मोठं होऊन हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा लहान होऊन साखर खाणं चांगलं आहे. समाजामध्ये महाराज आपण जीवन जगत असताना आपल्या लेकरांना लहान लहान मुलाला संस्कारित करा, संस्कार द्या. आज छत्रपती शिवाजी महाराज घडले, हिंदवी स्वराज्याची संस्थापना करू शकले, त्याला कारण त्यांच्या मातोश्रीने केले, त्यांच्यावर केलेले संस्कार आहेत. भगतसिंग त्या ठिकाणी घडले गेले, देशाकरता हसत हसत फाशीवर गेले, त्याला कारण त्यांच्या आईने दिलेले संस्कार आहेत. विवेकानंद महाराज, स्वामी विवेकानंद घडले गेले, त्याला कारण आहे त्यांच्या आईने दिलेले संस्कार आहेत. आज जर विवेकानंदांना त्यांच्या माऊलीने त्यांच्या आईने संस्कार दिले नसते तर महाराज जगाचं या देशाचं नेतृत्व ते करू शकले नसते. प्रसंग असा आहे, सांगून जातो एका मिनिटात. एक दिवशी स्वामी विवेकानंद महाराज मुलांमध्ये खेळत होते. पूर्व आश्रमीचा त्यांचं नाव होतं नरेंद्र, बरं का. खेळत असताना वडील घरात आले, पाहिले तर नरेंद्र दिसत नाही. बाहेर आले, पाहतात तर लहान लेकरामध्ये खेळतायत. आवाज दिला बाबांनी, नरेंद्रा इकडे. मुलगा पळत पळत आला, विचारलं बाबा बोला ना काय. बापाने सांगितलं मोठं झाल्यानंतर तुला काय बनायचंय. विचारलं महाराज, आपण विचारतो ना लहान लेकरांना.
शाळेत जायला लागली की आपण आपल्या मुलांच्या इच्छा विचारत असतो, तुम्हाला काय बनायचं मोठं असताना? प्रत्येक मुलगा पोलीसच सांगतो. बघा तुम्ही, जरी तो पोलीस सांगत असला तरी महाराज त्याच्या विरुद्धच त्याचं जीवन जगत. पक्का चोर झाल्याशिवाय राहत नाही तो. स्वामी विवेकानंदांना जेव्हा विचारण्यात आला बाबांनी, बाळ नरेंद्र सांग तुला पुढे जाऊन काय बनायचंय, कारण स्वतः बाप वकील होता महाराज, लक्षात घ्या, वकील होते, म्हणून विचारली इच्छा. तेव्हा नरेंद्रने सांगितलं, बाबा समोर घोडागाडी जात होती, तिच्याकडे लक्ष गेलं आणि नरेंद्रच्या मुखातून शब्द निघाला, बाबा मला घोडे हाकलणारा व्हायचं आहे. वाईट वाटलं, मी वकिली केली आणि माझा मुलगा घोडे हाकलणारा होणार आहे, वाईट वाटलं. तलपायाची आग मस्तकात गेली महाराज. बाह्या पाठीमागे सारल्या, कानाखाली वाजवली गेली महाराज. पाचही बोट गालावर उमटली गेली. नरेंद्रच्या डोळ्याला धारा लागल्या. पळत पळत आईच्या जवळ गेला. आईला सांगितलं, आई बाबांनी मारलं मला. आईने पदराने डोळे पुसले. विचारले, बाळ झालं काय, कशा करता मारलं? नरेंद्रने सांगितलं, आई मला बाबांनी विचारलं मोठं झाल्यानंतर तुला काय बनायचंय. समोर घोडागाडी जात होती, मी पाहिली आणि मी उत्तर दिलं बाबांना, बाबा मला घोडा हाकलणारा व्हायचंय. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, डोळे पुसले आणि सांगितलं, बाळ ठीक आहे, तुला घोडे हाकलणाराच व्हायचंय. हाताला धरलं, घरामध्ये आणलं महाराज आणि हॉलमध्ये एक असलेलं चित्र, महाभारतातलं चित्र स्वामी विवेकानंदांना त्या नरेंद्राला दाखवलं आणि सांगितलं, बाळा अरे तुला घोडे हाकलणाराच व्हायचंय, पण याच्यासारखा. तो फोटो होता महाराज युद्धभूमीतल्या कुरुक्षेत्रातला. भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये अर्जुनाच्या रथाचा लगाम आहे, पाठीमागे अर्जुन आहे. आईने सांगितलं, बाळ रडत बसणाऱ्या अर्जुनाला लढायला शिकवलं आणि विजयाच्या उंच शिखरापर्यंत ज्यांनी पोहोचवलं ना, तो सारथी भगवान श्रीकृष्ण आहे. त्याच्यासारखा तुला सारथ्य करायचंय, या देशाचं सारथ्य तुला करता आलं पाहिजे, म्हणून त्याच्यासारखा हो. जा आणि बाबाला उत्तर दे की मला बनायचंय घोडे हाकलणारा, पण भगवान श्रीकृष्णासारखा. आणि महाराज ते चित्र महाराज पाहिलं, एवढं डोक्यामध्ये बिंबलं गेलं आणि गीता महाराज त्यांच्या अंतःकरणामध्ये बसली. गीतेचे विचार आत्मसात केले. म्हणून आपल्या घरामध्ये चित्र लावताना सुद्धा विचार करा 10 वेळा की आपल्या घरात कोणता चित्र पाहिजे. आज बरीच माणसं नको ते चित्र आपल्या हॉलमध्ये लावतात महाराज. काय त्याचा आणि आपला संबंध आहे, पण माणसं लावतात. एखाद्या शूरवीराचं लावा, भगवंताचं लावा, एखाद्या भक्ताचं लावा. कदाचित तुमच्या जीवनामध्ये निर्माण होणारा मुलगा आहे, त्याच्याकडे पाहून एकतर तो भक्त बनेल, एकतर तो शूर बनेल, एकतर महाराज पराक्रमी एखादा चांगला सद्गुणी बनेल. असं काहीतरी जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. आणि त्या दिवसापासून गीतेचं आत्मसात केलं, अध्ययन केलं आणि महाराज परदेशामध्ये जाऊन या भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी स्वामी विवेकानंदांना प्राप्त झाली आणि शिकागोची धर्मसभा त्या ठिकाणी जिंकून भारतात परत झाले. त्याला कारण आईने दिलेले त्यांच्यावर संस्कार. विठ्ठल विठ्ठल एखादा मोठा माणूस घरामध्ये आल्यानंतर बाबांनी सांगायला नाही पाहिजे, मुला आपल्याकडे मोठा माणूस आलाय, महाराज आलाय, पाया पड. नाही, आपल्या घरातले चांगले संस्कार असेल तर महाराज त्या लेकराला पाया पडावं हे सांगावं लागणार नाही. लक्षात घ्या, संस्कार महत्वाचे. लहानपण शोभतं ते संस्काराने, तारुण्यपण शोभतं कशाने? महाराज सांगतात तारुण्यपण हे त्यागाने शोभतं महाराज. वैराग्य पाहिजे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पदबळ वैराग्याचे. आपल्या जीवनामध्ये तारुण्यामध्ये वैराग्य पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण करा महाराज. जगाने तुमच्याकडे पाहिलं पाहिजे, अरे येताना रिकामा आला पण या विश्वामध्ये एक वेगळं नाव स्थापन केलं महाराज. शून्यातून विश्व निर्माण करा, पण हे सगळं केल्यानंतर आपली चप्पल लेकराला यायला लागली की सगळं त्याच्याकडे सुपूर्त करा आणि परमार्थ करण्याकरता मोकळं व्हा. त्यागाची भूमिका आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. जीवनामध्ये तारुण्यामध्ये त्याग पाहिजे सज्जनो. तुकोबारांच्या जहागिरीचा विचार जर केला तर तुकोबारा महाराज त्या काळी 65 लाखाची जहागिरी. आणि तुकोबारांनी महाराज जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा समाजाकरता संपूर्ण बहाल केली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, याला त्याग म्हणतात.
असलेली संपत्ती जगाकरता बहाल करणं, त्याला वाटून देणं, याला त्याग म्हणतात. आणि ज्या लोकांनी तारुण्यामध्ये त्याग केला, आज त्यांचीच नावं समाजाच्या तोंडावर आहेत. विठ्ठल विठ्ठल. शिवाजी महाराजांनी घराचा त्याग केला, आपल्या पत्न्यांचा त्याग केला, मुलांचा त्याग केला आणि या समाजाकरता महाराज जगत राहिले. म्हणून तर त्यांचं नामस्मरण आम्ही करतो ना. तुकोबारायांनी त्याग केला, त्यांच्या जीवनामध्ये त्याग केला, म्हणून तुकोबारायांचं भजन गायलं जातं. महाराज त्यागाची भूमिका पाहिजे. एक आत्ताचं उदाहरण आहे, 2-3 महिन्यापूर्वी घडलेलं उदाहरण आहे. त्याच्या जीवनामध्ये महाराज दोघे नवरा बायको आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये 400 कोटीची संपत्ती, 400 कोटीच्या संपत्तीला लात मारली आणि संन्यास धर्म स्वीकारला. विठ्ठल विठ्ठल. 400 कोटी संपत्तीला लाथ मारणं, झुडकारणं सोपं नाही महाराज. 400 रुपये माणसं सोडत नाही, लक्षात घ्या. याला त्याग म्हणतात. तारुण्यामध्ये त्याग पाहिजे, बाळपणामध्ये संस्कार पाहिजे आणि म्हातारपणी काय केलं पाहिजे म्हणजे म्हातारपणी आपलं जीवन चांगलं जाईल. ऐका, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हातारपण चांगलं जावं असं वाटत असेल, म्हातारपणाच्या जीवनाला सुगंध यावा असं जर वाटत असेल तर महाराज सांगतात 2 गोष्टी केल्या पाहिजे म्हाताऱ्या माणसाने. कोणत्या? कमी बोलावं आणि जास्त नामस्मरण करावं. विठ्ठल विठ्ठल. त्यांचं बोलणं कमी असलं पाहिजे, बडबड नसली पाहिजे आणि जास्त भजन केलं पाहिजे, जास्त देवाचं चिंतन करा महाराज. तेव्हा आपल्या जीवनाला सुगंध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे मानवी जीवनाचे 3 स्तर आहेत. या 3 स्तरातून आपण पुढे पुढे जर वाटचाल केली तर वाटचाल मृत्यूच्या दिशेने होत आहे. लक्षात घ्या. या 3 स्तरांच्या मधला जो काळ आहे त्याचं नाव आयुष्य महाराज. काय आहे? जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो वेळ आहे त्याला काय म्हणतात? आयुष्य म्हणतात. आणि महाराज सांगतात बघा, या 3 स्तरामध्ये 3 कार्य करा आणि या 3 स्तरामध्ये 3 जर कार्य केलं नाही तर इथून आयुष्य संपलं तर तुम्हाला कोणी विचारू शकत नाही. कशा पद्धतीने त्याचं चिंतन एकनाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. परिमळ गेली ओस फूल देटी, परिमळ गेली ओस फूल देटी, परिमळ गेली देह तैसा हरिमुखे गातार परिचिंता, हरिमुखे गातार परिचिंता, आयुषा शेवटी देह तैसा, आयुषा शेवटी देह तैसा हरिमुखे परिमळ गेली ओस फूल देटी, 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 आयुष्याचे वाटी देह तैसा, आयुष्याचे वाटी देह तैसा
कार्य करता आलं पाहिजे महाराज. एकदा का महाराज आयुष्य संपलं की मग नंतर काही करता येत नाही. आयुष्य आहे तोपर्यंत या मृत्यूलोकामध्ये या देहाची किंमत केली जाते. आयुष्य संपलं की जी माणसं आमच्यावर प्रेम करणारी आहेत त्याच माणसाच्या खांद्यावर आम्हाला तिथं जावं लागतं जिथं जायला माणसं घाबरतात. महाराज सांगतात तिथं तीच लोक तिथं पोचवतात. कितीही प्रेम करणारी जरी माणसं असली तरी एकदा आयुष्य संपलं की आम्हाला घरामध्ये कोणी ठेवत नाही. कबीर महाराज सांगतात आयुष्य जपत से महान काळ जपत से महान स्वहिताचा गोरवा स्वहिताचा गोरवा ध्यानी रहा श्री हरिचा धनदारा पुत्र धनदारा पुत्र ज्ञानी हरिचा धनदारा पुत्र आयुष्य जात आहे पहा स्वहिताचा घोर वाहा ध्यानी रहा श्री हरीच्या. महाराज सांगतात बघा आपल्या जीवनामध्ये आयुष्य संपलं की देहाची किंमत संपली जाते. म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत चांगलं कर्तृत्व चांगलं कर्म करा की जेणेकरून गेल्यानंतर सुद्धा या मातीमध्ये आपला सुगंध दरवळत राहील. महाराज सांगतात बघा घराला किंमत माणसामुळं आहे, नदीला किंमत पाण्यामुळं आहे, देवळाला किंमत देवामुळं आहे. बरोबर ना. खिशाला किंमत पैशामुळं, तशी माणसाला किंमत बोला बोला माणसाला किंमत आयुष्य आहे तोपर्यंत. दादा मामा काका बाबा हे वाक्य जोपर्यंत याच्यात आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत ऐकायला मिळतील. आयुष्य संपलं की नाही. रामभाऊ श्यामभाऊ हे वाक्य फक्त आयुष्य आहे तोपर्यंत आमच्या कानावर येतील. पण जेव्हा आयुष्य संपलं जाईल ना आपली प्रेत यात्रा गावातून जात असेल तेव्हा लोक म्हणतील कोण चाललाय काय चाललंय प्रेत चाललंय. संपली महाराज किंमत. आपल्या जीवनामध्ये किंमत संपली जाते आयुष्यानंतर. लक्षात घ्या. म्हणून चांगलं कर्म करा चांगलं कर्तृत्व करा. त्या कर्तृत्वाच्या जोरावर आपलाही सुगंध या मातीमध्ये दरवळला पाहिजे. आपण गेल्यानंतर सुद्धा महाराज जेव्हा 10 वर्षाने एखाद्या चांगल्या माणसाची यादी वाचायला जर घेतली तर त्याच्यामध्ये कुठंतरी आपला नाव असला पाहिजे. आग लागल्यानंतर आग विझवणाऱ्यामध्ये आपला नाव असला पाहिजे, आग लावणाऱ्यामध्ये नसावा. विठ्ठला विठ्ठला आता सुद्धा महाराज या मंडपातून मी जर तुमच्या समोर जर एखादं वाक्य म्हटलं की तुमच्या गावात एखादा चांगला व्यक्ती कोणीतरी असेल तर सरळ महाराज तुमच्या डोळ्यापुढे ती व्यक्ती येत असेल आता की हा आमच्या गावातला चांगला व्यक्ती का त्यांनी चांगलं कर्म केलं. महाराज आता देहरूपाने जरी ते आमच्यात नसतील तरी सुद्धा महाराज त्या माणसाचा चेहरा आमच्या पुढे येतो का तर त्यांनी गावाकरता खूप काय केलं. आणि त्या माणसाचा चेहरा गेल्यानंतर सुद्धा आमचं कर्तृत्व एवढं चांगलं असलं पाहिजे की अनेकांनी आमची नावं घेतली पाहिजे. तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे किंवा गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपल्या जीवनामध्ये एवढं चांगलं जगलं पाहिजे महाराज गेल्यानंतर महाराज या समाजाने आपलं नाव काढलं पाहिजे. मी एक वाक्य सांगत असतो. कबीर महाराज एका अभंगातून गोड चिंतन करत असताना सांगतायत बघा या मृत्यूलोकामध्ये जीव जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा आईच्या गर्भातून येणारा प्रत्येक जीव या मृत्यूलोकामध्ये रडत येत असतो. बाबा मृत्यूलोकामध्ये येणारा प्रत्येक जीव रडत येतो.
पण रडणाऱ्या जीवाकरता समाज आनंद उत्सव साजरा करत असतो. लक्षात घ्या, आलेला जीव जन्माला तो रडत असतो, स्वतः रडतो, पण जगाला त्याचा आनंद होतो. लोक टाळ्या वाजवतात, उत्सव संपन्न करतायत. लक्षात घ्या, म्हणजे आम्ही जन्माला येतो तेव्हा आम्ही रडत येतो, आमच्या करता जग हसतो. पण कबीर महाराज सांगतात, जात असताना कृती वेगळी करा. जात असताना तुम्ही हसत गेला पाहिजे आणि तुमच्या करता संपूर्ण जगाने रडलं पाहिजे. असं जीवन जगा, असं जीवन जगा. विठ्ठल विठ्ठल. कबीरा हम जब पैदा हुए, कबीरा हम जब पैदा हुए, हम रोवे जगह से, ऐसी करनी कर चलो, हम हसे जागरोवे. कबीर महाराज सांगतात, येताना आम्ही रडत आलो, आमच्या करता सगळं जग हसत होतं. जाताना आम्ही हसत गेलो पाहिजे आणि आमच्या करता जगाने रडलं पाहिजे. म्हणून बसत असताना अशा ठिकाणी बसा की तुमच्या मांडीला मांडी लावून अनेक माणसं बसली पाहिजे. चालताना असं चाला की त्या रस्त्यातून तुम्ही ज्या वाटेतून चालाल त्या वाटेतून जाणाऱ्या माणसाने तुम्हाला नमस्कार राम राम केला पाहिजे. आणि जगाचा निरोप घेत असताना असं घ्या की तुमच्या मृत्यूची वार्ता जगाच्या कानावर पोचली की आपल्या करता त्यांच्या डोळ्यात 2 तरी अश्रू आपल्या करता आले पाहिजे. विठाल विठाल. म्हणून महाराज सांगतात बघा, एकदा आयुष्य संपलं की मग उपयोग नाही महाराज. मग आम्हाला चांगलं कितीही विचार आम्ही केला असेल की नंतर आम्ही चांगलं करू, मेल्यानंतर काही चांगलं करता येत नाही. आयुष्य आहे तोपर्यंत आपण करून घेतलं पाहिजे. सज्जनो लक्षात घ्या, आयुष्य आहे तोपर्यंत चांगलं कर्म आम्हाला करता येतो. आयुष्य संपलं की पुढची वाट बंद होते, मग काही नाही. जे कर्म केलंय तेच आम्हाला भोगावं लागणार आहे महाराज. म्हणून आयुष्या शेवटी देह तैसा, कैसा परिमळ गेलिया ओस फुल देठी. फुलातून सुगंध निघून गेला, फुलाची किंमत संपली. देहातून आयुष्य संपलं, देहाची किंमत संपली. महाराज सांगतात, देहाचा जो स्वामी आहे ना, मालक आहे, तो प्रत्येक क्षणाला आपली वाट पाहतो. असं चिंतन एकनाथ महाराज दुसऱ्या चरणात करतात. घडी घडी काळ वाट याची पाहे, 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 घडी घडी काळ
महाराज सांग आयुष्य संपल्यानंतर देहाची किंमत राहत नाही. थोडंसं मॉनिटर, कारण या देहाचा जो मालक आहे, स्वामी आहे, करा मोकळा आणखी, तो याला घेऊन जाण्याकरता तो वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. किती वेळ आहे याला नेण्याकरता याचा विचार महाराज तो या ठिकाणी करत बसलाय. कोण? काळ. आमच्या जीवनामध्ये किती आम्ही जगलो, किती वर्ष आमच्या जीवनातले झाले हे फक्त आम्हाला माहित आहे महाराज. किती वर्ष झाली हे आम्हाला माहित आहे, पण किती शिल्लक राहिली ही फक्त त्याला माहित आहे. कोणाला? फक्त त्याला माहित आहे महाराज. आम्ही फक्त किती वर्ष झाली रोज मोजतो. चला 25वा वाढदिवस संपन्न करायचा आहे, 50वा करायचा आहे. वर्ष किती झाली याचा मोजमाप आमचा आहे, पण किती शिल्लक राहिली हे फक्त त्याला माहित आहे. प्रत्येक क्षणाला तो वाट पाहतो महाराज. आम्हाला जरी त्याचा विसर पडला असेल, पण काळाला त्याचा विसर पडत नाही. बरं, एखाद्या बँकेतून आम्ही कर्ज घेतला की हप्ता फेडायची वेळ आली की हप्ता विसरतो माणूस, ती तारीख विसरली जाते. पण बँकवाले अरुणदादा विसरत नाही, ते नोटीस पाठवतात. आम्ही जरी एखादा हप्ता चुकवण्याचा प्रयत्न केला तरी 4 दिवस अगोदर आम्हाला नोटीस देत आहेत. मग आम्हाला नोटीस मिळाल्या नाही का हो? त्याच्याकडनं आम्हालाही मिळाल्या, पण त्या आम्ही वाचत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज जसं बँकेमधून आम्हाला नोटीस पाठवली जाते त्या पद्धतीने महाराज सांगतात बघा, त्या भगवंताने सुद्धा आम्हाला अनेक नोटीस पाठवल्या, पण आम्ही त्या वाचल्या नाही महाराज. प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हे हरी विन जन्म नरकाची पैजाना, हा यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. आता वेळ झाली, प्रमाण देऊ नका बरं. महाराज सांगतात बघा, तो प्रत्येक क्षणाला काल आपली वाट पाहतो. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपल्यावर टपून बसलाय तो महाराज. कशा पद्धतीने महाराज वर्णन करत असताना सांगतायत, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. आपल्या घरातल्या गोड असं उदाहरण या ठिकाणी संत महात्मे देत आहेत की जसं आपल्या घरातला बोका आहे आणि त्यांनी उंदराला पाहिलं की तो नमस्कार जय हरी करतो, त्याला नाही ना, लगेच जाऊन त्याला पकडतो, फडशा पाडतो. महाराज सांगतात त्या पद्धतीने काळ आपल्यावर टपून बसलाय. किती याची वेळ संपली की याला उचलायचंय. आणि एक सांगू सज्जनो, जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत या विश्वातली कुठली ताकद या मृत्यू लोकातून आम्हाला घेऊ जाऊ शकत नाही. आमचं आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत या मृत्यू लोकातली कुठलीच ताकद आम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. आणि आमचं आयुष्य संपलं तर कोणाची ताकद आम्हाला थांबवण्याची नाही महाराज. पाय आम्ही माथा दिला, पाय आम्ही माथा दिला, पाय. कोणीही आमच्या जीवनामध्ये आम्हाला थांबवू शकत नाही महाराज. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत चांगलं जगा. आणि या 2 गोष्टीचा विचार माणसाने सातत्याने आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे की मला एक दिवस मरायचं आहे, तो काळ आमच्यावर टपून बसला आहे. देहाची किंमत आयुष्य आहे तोपर्यंत आहे. मग माझ्या जीवनामध्ये या गोष्टीचा अनुताप माझ्या जीवनामध्ये घडला पाहिजे. नुसता अनुताप होऊन चालत नाही. एकनाथ महाराज सांगतात, स्वतःच्या मनाला त्याचा बोधही केला पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. हाची अनुताप घेऊनी सावध, हाची अनुताप घेऊनी सावध, हाची अनुताप घेऊनी सावध, हाची अनुताप घेऊनी सावध,
अनुताप घेऊन सावध हाती अनुताप घेऊन सावध देऊनी सावध आजी अनुताप देऊनी सावध काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध करी मना हरिमुखी गाता हरभरे हरिमुखी महाराज सांगतात या देहावर ज्याची सत्ता आहे तो काळ आपल्यावर टपून बसलेला आहे, कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. मग आपल्या जीवनामध्ये याचा अनुताप झाला पाहिजे. अनेक सांगू सज्जनो, अनुतापाशिवाय जीवनामध्ये परिवर्तन घडत नाही. अनुताप झाला पाहिजे. मला मरायचंय, कधीतरी जायचंय. अनेकांना अनुताप झालेल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. परीक्षिती राजाच्या जीवनामध्ये त्याला अनुताप झाला की नाही? परीक्षिती राजा जेव्हा शिकार करण्याकरता बाहेर निघाला तेव्हा आपल्या त्या राज्यामध्ये एक अशी खोली होती, त्याच्यामध्ये भांडारगृह होतं, संपत्ती होती महाराज. त्याच्यातला रत्नजडित मुकुट आपल्या डोक्यामध्ये घातला. तो मुकुट होता जरासंधाचा. जरासंधाचा मुकुट परिधान केला, शिकारी करण्याकरता बाहेर पडला. दुपार भरल्यानंतर तहानेने भुकेने व्याकुळ झाला. एका आश्रमामध्ये गेला. त्या ऋषी महात्म्याला विनंती केली, मला पाणी पाहिजे. पण ध्यानमग्न असलेला तो ऋषी महात्मा समाधिस्थ आहे. राजाला वाटलं, अरे आपण राजा आहे आणि आपला अपमान करतो. त्या ठिकाणी मेलेला सर्प उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला, निघून गेला. मुलगा आल्यानंतर लक्षात आलं, कोणीतरी माझ्या बापाची विटंबना केली, कोणीतरी विटंबना केली. कमंडळूतलं पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि टाकलं. महाराज सांगितलं, ज्या कोणी व्यक्तीने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकला असेल 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे. शापवाणी केली. महात्मा समाधिस्थ होता. समाधी उत्थान पाहुल्याने पाहिलं, काहीतरी गडबड झालेली आहे. आपल्या मुलाला सांगितलं, राजा काय केलंस तू? या नगराचा राजा आहे तो, परीक्षिती राजा, पांडवांचा वंशज आहे आणि त्याला तू शाप दिला, 7 दिवसामध्ये मरणार आहे. जा त्याला सावध कर. आता शाप तर तू दिला. एक सेवक पाठवला आणि परीक्षिती राजाला शाप दिला. तोपर्यंत परीक्षिती राजाने जेव्हा मुकुट काढला तेव्हा त्याला पश्चाताप झाला. विचार करू लागला, अरे अरे माझ्या जीवनामध्ये असं काय केलं मी? एका महात्म्याची अवहेलना केली मी किती दुष्ट आहे. मी त्या महात्म्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. पश्चाताप करत बसला आणि तेवढ्यामध्ये ती व्यक्ती तिथं जाते, राजा ऋषीपुत्रांनी शाप दिलाय, 7 दिवसामध्ये तू मरणार आहेस. परीक्षिती राजा महाराज पुन्हा महालात गेला नाही. ज्या वश्रानुषी बाहेर पडला, अरण्यामध्ये गेला आणि शुक मुनीच्या मुखातून भागवताचं श्रवण केलं, आपला उद्धार करून घेतला. आपल्या जीवनामध्ये मनस्ताप, पश्चाताप, अनुताप झाल्याशिवाय महाराज आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकत नाही. परीक्षिती राजाने 7 दिवसामध्ये उद्धार करून घेतला महाराज, 7 दिवसामध्ये. म्हणून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर अनुताप महत्वाचा आहे. असा अनुताप झालेली अनेक उदाहरणं पाहायला मिळतील महाराज. भर्तृहरी राजाचं, जिच्यावर मी अखंड प्रेम करत होतं, एका महात्म्याने दिलेलं फल चांगलं आरोग्य प्राप्त होण्याकरता, दीर्घायू बनण्याकरता, पण मी माझ्या राणीला दिलं, कारण मी तिच्यावर प्रेम करतो. राणीने दुसऱ्याकडे दिलं, त्यांनी त्याच्याकडे दिलं. महाराज फळ पुढे पुढे गेलं, पुन्हा राजाजवळ आलं. राजाच्या लक्षात आलं, अरे जिच्यावर मी प्रेम केलं ती दुसऱ्यावर प्रेम करते, या संसारामध्ये राहून उपयोग काय? अरण्यामध्ये गेला. विचार करा, अनुताप झाला नसता तर आज त्यांचं चांगल्या यादीमध्ये नाव नसतं महाराज. अनुताप महत्वाचा आहे. नुसतं अनुताप होऊन चालत नाही, तर मनाला बोध केला पाहिजे महाराज, बोध केला पाहिजे. मग काही माणसं म्हणतील, महाराज आता काय मनाला बोध करायचं, आयुष्य संपलंय, आता किती दिवस राहिले देवाला माहीत. पण महाराज या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात, तुमचं आयुष्य किती माहीत नाही, पण एका राजाचा प्रसंग सांगतो. त्या राजाच्या जीवनातलं आयुष्य किती होतं एकनाथ महाराज 4थ्या चरणात सांगतात. एक तास उरला खटवंग रायासी, एक तास
भाग्यदशा कैसी प्राप्त झाली भाग्यदशा कैसी प्राप्त झाली हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता महाराज सांगतात, अरे तुम्ही असा विचार करत असेल माझ्या जीवनातलं किती आयुष्य शिल्लक आहे, तर त्या राजाचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. त्या राजाचं नाव आहे खटवांग राजा. खटवांग राजाचा विचार जर केला तर महाराज पराक्रमी राजा, देवांना सुद्धा सहकार्य करण्याकरता जायचं. पण जेव्हा दानवांना पराजित केलं आणि सगळ्या देवांनी त्याला आशीर्वाद दिला महाराज, तेव्हा त्या देवांना सगळ्यांना प्रार्थना केली, मला आशीर्वाद नको तर मला एक गोष्ट सांगा, काय माझ्या जीवनामध्ये माझं आयुष्य किती शिल्लक आहे तेवढं सांगा. तेव्हा सगळ्या देवांनी सांगितलं, राजा तुझ्या जीवनातलं फक्त 1 तासाचं आयुष्य शिल्लक आहे. किती? राजा तिथं थांबला नाही महाराज. राजा तिथून मृत्यू लोकामध्ये आला आणि मृत्यू लोकामध्ये अशी काही साधना त्यांनी त्याच्या जीवनामध्ये केली की ती त्याच्याने त्यांना परमात्मा प्राप्त झाला. 1 तासामध्ये सुद्धा भगवान परमात्मा आपल्याला मिळवता येऊ शकतो, हे राजाचं उदाहरण आहे. आमच्याकडे तर भरपूर वेळ आहे, मग आम्हाला देव का प्राप्त होत नाही? मग महाराजांना विचारलं, महाराज त्यांनी नेमकं केलं तरी काय, असं काय केलं की त्याला भगवंत प्राप्त झाला? महाराज सांगतात त्यांनी काय केलं सांगू. सापडला रे तयाला साधनी, सापडला रे तयाला साधनी, सापडला तयाला साधनी, सापडला तयाला साधनी. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, हरि मुख गाता हर पली चुता, हरि मुख गाता हर पली चुता. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, हरि मुख गाता हर पली चुता, हरि मुख गाता हर पली चुता. नाही मागुता जन्म घेणे, नाही मागुता नाही मागुता जन्म घेणे, नाही मागुता जन्म घेणे, हरि मुख गाता हर पली चित्ता, हरि मुख गाता हर पली चित्ता. चिंता एकनाथ महाराजांना विचारलं, महाराज अशी कोणती साधना त्याच्या जीवनामध्ये त्यांनी केली की त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली? महाराज सांगतात त्यांनी फक्त देवाचं भजन केलं. मग महाराजांना विचारलं, महाराज आम्ही पण भजन करतो, आपण भजन करत नाही का? रात्री 10ला बसले की पहाटे 4लाच माणसं उठतात, भजन आम्ही करत नाही? आम्हीही भजन करतो, पण आम्हाला देव का मिळत नाही? 1 तासामध्ये असं काय चमत्कार घडला की त्यांना परमात्म्याची प्राप्ती झाली. महाराज सांगतात आम्ही जेवढा भजन करतो तेवढं त्यांनी नाही केलं, पण त्यांनी जसं केलं तसं आम्ही करत नाही. त्यांनी जसं भजन केलं तसं भजन आम्ही करत नाही, म्हणून देव मिळत नाही. आणि त्यांनी त्याच पद्धतीने भजन केलं म्हणून त्याला परमात्मा मिळाला. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, असा साधा सरळ अभंगाचा भाव संकल्पित वेळेमध्ये आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करायचंय. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा
विठोबार खुमाय पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी. अभंगाचा धावता भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या निमित्तानं सेवा आहे त्यांच्याबद्दल थोडंसं चिंतन करणं महत्त्वाचं आहे. या घरातून निघून गेलेल्या कैलासवासी संपदाबाई अर्जुन पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत. आईंच्या पश्चात त्यांचा असलेला हा परिवार, या परिवारावर आलेलं हे संकट आहे, दुःख आहे. अचानक आपल्या जीवनातून आईचं जाणं, या परिवारातून एक मायेचं छत्र हरपणं किती दुःखाचं आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. एका माऊलीच्या सोबत आळंदीची वारी केली आणि आळंदीच्या वारीची ओढ लागली. आळंदीच्या वारीची ओढ लागली. प्रत्येक वेळे महाराज पायी प्रवास आळंदीचा करायचे. हरिपाठ असू द्या, कीर्तन असू द्या, त्या हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये सहभागी असायच्या. त्यांची मुलं सुद्धा महाराज या ठिकाणी या हरिपाठ मंडळामध्ये आहेत. आपलं जीवन परमार्थाला वाहून घेतलेलं जीवन आहे. त्यांच्याकडे माळ नव्हते, पण श्रद्धा अंतःकरणामध्ये होती देवाबद्दल. आज या घरातून त्या निघून गेलेल्या सज्जनो. एखादा व्यक्ती जेव्हा आजाराने जात असतो तेव्हा लोकांची मानसिकता निर्माण झालेली असते, पण 2 दिवसामध्ये एखादा छोटासा आजार होणं, ताप येणं आणि त्याच्यामध्ये माणूस जाणं, माणसाला त्याचं अत्यंत दुःख होत असतो. आणि ते दुःख या परिवाराला झालेलं आहे. 1 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे की त्या मातोश्रीपासून ही मुलं दूर आहेत. आईचं प्रेम ते आईचं प्रेम आहे सज्जनो. आईच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये आई जे प्रेम करते महाराज, इतर कोणीच आयुष्यात आपले कोणी करू शकत नाही. बाकीची माणसं आपल्या जवळ येतील, जोडली जातील, ते त्यांच्या स्वार्थापोटी. आपल्या जवळ येणारा माणूस स्वार्थापोटी आपल्याला जोडला गेला असेल, त्याचा स्वार्थ संपला की त्याला बाहेर जा म्हणून सांगावा लागत नाही, तो आपोआप आपल्यापासून दूर जात असतो. पण आत्तापर्यंत आपल्याला जन्माला घातल्यापासून तर आत्तापर्यंत तिच्या या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त लेकरांचा विचार करणारी जगात एकमेव जर कोण व्यक्ती असेल तर ती आई आहे महाराज. या विश्वामध्ये प्रेम करण्याचं सामर्थ्य या परिवारावर, या लेकरांवर जर कोणाचं असेल तर आईच आहे महाराज. आईसारखं दैवत नाही, आईसारखं प्रेम जगात कुठं मिळू शकत नाही. आई ती आई असते. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनातून आईचं प्रेम संपलं, समजायचं त्या दिवशी आपल्या जीवनातला मायेचा झरा संपून गेला म्हणून समजा. आपण एका ठिकाणी त्याचं वर्णन सुद्धा गोड करतो. आई माझी मायेचा सागरा, दिला तिने जीवनाला धार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला धार. महाराज सांगतात बघा, आपल्या जीवनातून आई संपली की एक प्रेमाचा सरा आपल्यापासून जरा दूर गेला जातो महाराज, दूर गेला तो. याच्याही पुढे सांगेन, या मृत्यू लोकामध्ये येण्याकरता जर कारण काय असेल तर आमची आई आहे महाराज.
या मृत्यू लोकामध्ये पहिलं पाऊल ठेवण्याकरता जिने जागा निर्माण करून दिली ती आई आहे. आपल्या जीवनातून महाराज एवढं प्रेम देते. ती 9 महिने 9 दिवस उदरामध्ये साठवणं सोपं नाही आणि जन्माला आल्यानंतर संगोपन करणं तर हाताच्या फोडाप्रमाणे महाराज या ठिकाणी आम्हाला सांभाळते. तिचं नाव आई आहे. आपल्या जीवनामध्ये एवढी वात्सल्यता एवढं प्रेम आपल्या जीवनामध्ये कोणाकडून प्राप्त होत नाही महाराज. घरातली आई संपली की प्रेम संपलं जातं. आजही या मुलांना लेकरांना विचारा महाराज, कल्पतरू खाली गेल्यानंतर सगळे मनोरथ जसे पूर्ण होतात ना तसे घरातली कल्पतरू आपली आई असते. कल्पतरूच्या खाली गेलं की सगळे मनोरथ आपल्या जीवनामध्ये पूर्ण होतात. तसं लौकिक जीवनामध्ये जे पाहिजे ती वस्तू आम्हाला प्राप्त होण्याचं जर एकमेव साधन जर का असेल तर आई आहे. तुम्ही कुठली इच्छा मागा, कुठली इच्छा तिच्या पुढे प्रगट करा, ती माऊली आमची इच्छा पूर्ण करत असते. कधी नाही म्हणत नाही महाराज. स्वतः फाटलेल्या लुगड्यात राहील, साडीत राहील, पण लेकरा करता गणवेश चांगलाच असेल. दुसऱ्याच्या शेतात कष्ट करेल महाराज, पण आपल्या मुलाचं शिक्षण कधी थांबू देत नाही. तिचं नाव आई आहे. आयुष्यभर काबाड कष्ट केलं महाराज. आतापर्यंत मरमर 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 आमच्या करता करत राहिली महाराज. तिच्या पाठीचा कणा कधी वाकला हे तिला सुद्धा कळालं नाही. हे प्रेम आईचं आहे महाराज. शेवटच्या श्वासापर्यंत महाराज, शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत महाराज लेकरांवर प्रेम करणारं तत्व म्हणजे जगातली आई आहे. ज्या दिवशी जीवनातून आई संपली जाईल महाराज त्या ठिकाणी सांगतायत स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्या दिवशी जीवनातून आई निघून जाईल त्या दिवशी समजायचं महाराज या जगात कितीही श्रीमंत असलो तरी आपण त्यावेळेस भिकारी असू. घरामध्ये रोज आपण येतो जातो महाराज, पण जात असताना सुद्धा पहिला आवाज देणारी जर कोण असेल तर आई कुठं चालला. आणि बाहेरून जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा कुठून आलात हे विचारणारं फक्त आई असते. बाहेर 8 तास जेव्हा आम्ही काम करतो त्यावेळेस महाराज आमची प्रतीक्षा करत असते आमची बायको. मुलं वाट पाहतात कधी येते आई, कधी बाबा येतो, नाही का. त्या ठिकाणी महाराज मुलं धावत येतात. गाडीचा आवाज ऐकला का, बाबा काय आणलं आमच्या करता, बाबा काय आणलं आमच्या करता, हे विचारणारी मुलं आहेत. बायको विचारते किती कमावले दिवसभरातून, पण 70-75 वर्षाची आईच फक्त विचारते बाळ 8 तास बाहेर राहिला, काही घास खाल्ला का तू. एवढं प्रेम देणारे फक्त आई असते. आणि ज्या दिवशी जीवनातून जाईल ना त्या दिवशी कळेल महाराज. आज एक खुर्ची रिकामी झाली या घरातली. त्या मुलांच्या जीवनातला प्रसंग काय असेल विचारा महाराज. रोज जिच्या महाराज अंगा खांद्यावर मांडीवर खेळलो, अमृतासारखा पाना जिने आम्हाला पाजला, या पदराखाली महाराज ज्या माऊलीने आम्हाला वाढवलं ती माऊली आमच्या समोर दिसत नाही महाराज. काय वाटत असेल विचार करा. आज महाराज आपल्या जीवनामध्ये या व्यक्तीला खरंच सन्मान द्या, माना. ज्या दिवशी जीवनातून ही व्यक्ती निघून जाईल ना त्यावेळेस गेल्यानंतर तिची किंमत कळून उपयोग ना आहे तोपर्यंत किंमत करा. व्यक्ती अथवा महाराज वस्तू गेल्यानंतर किंमत कळून चालत नाही. आहे तोपर्यंत किंमत करा. आपली माय आपल्या करता किती झगडली, किती कष्ट केलं हे जिवंत आहे तोपर्यंत समजा. गेल्यानंतर काही उपयोग होत नाही. कितीही आवाज दिला, कितीही बोललं तरी महाराज ते पुन्हा येत नाही. एका ठिकाणी वर्णन करत असताना महाराज गोड वर्णन करत आहेत. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपोणी फक्त राहते आई तुझे गनाते, आई तुझे गनाते. चुकलं तुझं बाळाई, चुकलं तुझं बाळाई, रडते धाई धाई ग, रडते धाई धाई ग. ये ना माझे आई ग, 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 ये ना माझे आई ग. ग माझे हाल झाले सांगू मी कोणाला, सांगू मी कोणाला, सांगू मी कोणाला. सावलेने कोण गेले पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं,
अंतराला सोडून कुठं निघून गेले गायक निघून गेले मायक ये ना माझे आई ग 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 नवमासाचा गोळा तुंग पोटी वाढविला पोटी वाढविला हे पोटी वाढविला हाताचा पाळणा नेत्राचा देवा केला त्रास दावा केला त्रास देवा केला आई विन माया आई विन माया साऱ्या जगामध्ये नाही ग विश्वामध्ये नाही ग ये ना माझी आई 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 ग गेल्यानंतर कितीही तिच्यासाठी महाराज आम्ही दहाही मोकळून रडलो तरी आपल्या जीवनातून गेलेली माय पुन्हा आपल्या जीवनामध्ये परत मिळणार नाही 1 वर्षाचा काळ गेलेला आहे महाराज जिच्या हातातला घास आमच्या मुखामध्ये जिने भरवला 10-5 मिनिटं तिच्यापासून दूर गेलो की कासावीस व्हायची महाराज गावामध्ये शोधाशोध व्हायची माझं बाळ पाहिलं का पण आज जेव्हा ती आपल्यातून निघून गेले तेव्हा आज आपला शोध घेणारा कोणी नसेल महाराज आज आपला शोध घेणारा कोणी नसेल आज या परिवाराला त्याची जाणीव होईल महाराज पतीने मागलेली वस्तू महाराज ज्या ठिकाणी ठेवले तिथून काढून देणार मुलांनी जे मागितलं ते महाराज देणार कितीतरी नातं या घरामध्ये ती बजावत होते पण कधी थकली नाही कधी दमली नाही परिवाराकरता कष्ट करत राहिले सगळ्या घराकरता जेवण तयार केलं महाराज ते सगळ्या घराकरता जेवण तयार केलं पण राहिलं तरच तिने तिच्या पोटात टाकलं महाराज सगळ्या परिवाराला जेव घातल्याशिवाय जे जेवत नाही तिचं नाव आई आहे सगळी झोपली की नंतर सगळं आवरून जी झोपते तिचं नाव आई आहे आणि सगळी झोपेत आहे तर सगळ्यांच्या अगोदर उठते आणि आपल्याकरता सगळी व्यवस्था लावते तिचं नाव आई आहे आज गेल्यानंतर तिची किंमत कळेल की आमची आई किती महान होती सगळ्या गोष्टी आम्हाला वेळेवर आम्हाला देत होते पण आई फक्त 1च वर्ष आई तुला झालाय की जाऊ 1च वर्ष जाऊन तुला झालेलं आहे पण त्या गोष्टीची उणीव आम्हाला जाणवू लागलेली आहे फक्त आई माझ्या करता फक्त या लेकरा करता एकदा तुम्हाला भेट द्यावी एकदाच एक आई तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी दर्शन मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी चंदन तो बाळ तुझ्या तो बाळ तुझ्या अंतरात राहे ग हृदयात राहे ग ये ना माझी आई 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 ग जगातलं सगळ्यात मोठं पार्ट म्हणजे आईच आहे महाराज इकडच्या या माता माऊल्या आहेत ना त्यांना विचार करा इको कमी करा या माता माऊल्या आहेत त्यांना विचारा महाराज आईचं प्रेम काय आहे माहेरात सगळ्यात प्रेम आमच्यावर जर कोण करत असेल तर आई महाराज मुलीवर जास्त प्रेम मायबाप करत असतात माहेरातली आई संपली की मुलीचं माहेर संपलं जात असं म्हणतात जोपर्यंत आई आहे तोपर्यंत महाराज गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या पण मुलीची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही तिचं नाव आई आहे आणि ज्या दिवशी जीवनातून जाते ना त्या दिवशी त्या पिशवीत अंतर पडल्याशिवाय राहत नाही एवढंच सत्य म्हणून या घरातून जे माऊली निघून गेली आई निघून गेले ही सेवा आपण तिच्या चरणी समर्पण करत आहोत अतिशय गोड प्रेमळ स्वभाव अत्यंत मन मिळावू परमार्थाच्या आवडीचा विषय महाराज तिच्या जीवनामध्ये होता देवधर्म कधी सोडला नाही आणि सगळ्यांना सोडून अचानक ती निघून गेलेली आहे ही सेवा
त्या माऊलीच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी थांबत आहे. कीर्तनाकरता उपस्थित पंचक्रोशीतील सर्व गुणीजन मंडळी, सर्वांची नावं काय मी घेत नाही, पण सगळे या ठिकाणी आपल्या या परिवारावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात. तसेच या ठिकाणी मृदुंगाची सेवा देण्याकरता आमच्या गावातील ठाणे जिल्ह्याचं वैभव हरिभक्त परायण चेतनजी महाराज तरे मृदुंगाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. मंडपात येऊ शकले नाही महाराज, त्यांच्याकरता जी व्यवस्था ज्यांनी निर्माण करून दिली आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. या परिवारामध्ये या परिवारावर प्रेम करणारी आप्तेष्ट मंडळी उपस्थित झाली, ग्रामस्थ मंडळ, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ही सेवा माझ्याकडे ज्यांनी सुपूर्त केली किरण दादा, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली